चिखली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकरी आता उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रश्नावर संतप्त झाले। कारण पेरणी झाली, पीक बुडालं, पंचनामे झाले, पण विमा मात्र मिळालेला नाही। याच कारणामुळे चिखली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। तालुक्यातील काही गावांना विमा रक्कम मिळाल्याची माहिती आहे, मात्र देऊळगाव, घुबे आणि इतर अनेक गावांचे शेतकरी अद्यापही वंचित आहेत। यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाकडून उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। काही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या शेतांचं नुकसान पंचनाम्यात नमूद आहे, तरीही पैसे जमा झालेले नाहीत। आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार आणि मिळणार की नाही असा सवाल करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर नेते विनायक सरनाईक आणि शेतकरी विकास घुबे यांनी शेतकऱ्यांच्या भावना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवल्या। आता हे पाहावं लागेल की प्रशासन या आंदोलनावर काय प्रतिक्रिया देते। जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। एकतर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका, अशी आमची भूमिका आहे।